Once more! Once more! Once more! जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे आपलं कॅपकट. ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. आणि दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला ते कॅपकट चालवण्यासाठी VPNची गरज लागते ना, तर आपण सुपर VPNचा यूज करणार आहोत. सुपर VPN आपल्याला प्ले स्टोअरवरती आरामात भेटून जाईल. प्ले स्टोअरवरनं सुपर VPN इन्स्टॉल करून आपल्याला त्यातला सिंगापूरचा सर्व्हर आहे ना, तो कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनला आहे ना ओपन करायचे. ओपन करण्याआधी मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या ऑल मटेरियलच्या लिंकमधनं आपल्या वेबसाईटवरती ऑल मटेरियल दिलेले आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतरनं टायमर असेल, ते टायमर संपल्यानंतर तुम्हाला ऑल मटेरियल डाउनलोड करता येईल. तिथनं आपल्याला एक व्हिडिओ डाउनलोड करायचे आणि काही फोटोज असतील ते देखील डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो ऑल मटेरियलमधला व्हिडिओ आहे ना, तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून ह्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळा करायचे. ऑडिओ वेगळा झालेला आहे बघू शकता. तर अशा प्रकारे आता बॅकवरती क्लिक करून आणखी एकदा न्यू व्हिडिओवरती क्लिक करून नवीन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतरनं आता आपल्याला आहे ना, जो म्हणजे ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा आहे ना, तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो, मी आता हा फोटो सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटो ॲड केल्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून त्याआधी आपल्याला खाली एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपल्याला 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून ह्याला योग्य प्रकारे असं सेट करून घ्यायचं. तर मी आता बघू शकता अशा प्रकारे सेट करून घेतलेलं आहे. तर आता सेट केल्यानंतर ना आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन खाली आपल्याला एक ओव्हरलीचं ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं. ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरलीमध्ये जायचे. त्यानंतर मी आणखी एक मुलीचा म्हणजे हाफ फेसचा एक इमेज दिलेला आहे. त्या इमेजला आपल्याला ॲड करून घ्यायचं ह्या व्हिडिओमध्ये, ह्या कॅपकटमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, मी हा इमेज ॲड केलेला आहे. अशा प्रकारे हा ऑल मटेरियलमध्ये आपल्याला भेटून जाईल मित्रांनो. ह्याची साईज थोडीशी वाढवून अशा प्रकारे वरच्या साईडला घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, वरच्या साईडला घेतल्यानंतर आपल्या मेन लेअरला सिलेक्ट करायचं आपल्या फोटोच्या. त्यानंतर खाली स्क्रोल करून येते एक डुप्लिकेटचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून ओव्हरलीच्या ऑप्शनवरनं ह्याला खाली घ्यायचं अशा प्रकारे ओव्हरलीमध्ये. त्यानंतर अशा प्रकारे फोटोच्या आपल्या त्या मुलीच्या फोटोच्या खाली घेऊन ह्या आपल्या ओव्हरलीमधल्या आपल्या फोटोला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक रिमूव्ह इझीचा ऑप्शन बघायला भेटेल. सिलेक्ट करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता त्या मुलीच्या इमेजला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक मास्कचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून हॉरिझॉन्टलमध्ये जाऊन ॲडजस्ट तुम्ही इथनं करायचं मित्रांनो. अशा प्रकारे हे कुठवर हवं आहे तिथवर अशा प्रकारे ठेवून हे फेड जेवढं हवं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करायचं मित्रांनो. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन ॲड ओव्हरलीवरती जाऊन आपल्याला मी आणखी एक इमेज तुम्हाला दिलेलं आहे, ही इमेज आणखी एक दिलेली आहे मित्रांनो. ही इमेज सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ही इमेज तुम्हाला कुठे ठेवायचं आहे ना, तर तिथे ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही ॲड केला नाही तरी देखील चालेल मित्रांनो, तुमची मर्जी. तर अशा प्रकारे इमेज देखील आहे, म्हणजे हे नाव देखील इथे आपण टाकलेलं आहे, एकनिष्ठ म्हणून असं टेक्स्ट लिहिलेलं आहे. ती इमेज ॲड केल्यानंतरनं एक्सपोर्टवरती क्लिक करून आपल्याला सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचे हा व्हिडिओ. तर व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये यायचे आत्ताचे. त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आत्ताचा व्हिडिओ आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. तर हा व्हिडिओ असणार आहे. ॲडवरती क्लिक करून घेतल्यानंतर ना आता आपल्याला लास्टचा म्हणजे ब्लँक व्हिडिओ मी दिलेला होता ना सॉन्गचा, तो आपल्याला ते डिलीट मारून टाकायचे. त्यानंतर आपण आता ॲड केली ना ते लेअर, त्या लेअरच्या मध्यभागी खाली स्क्रोल करून ते एक फ्रीज नावाचं एक ऑप्शन वाला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपल्याला आहे ना आता फ्रीज झालेला हे मधली लेअर सोडून आपल्याला त्याच्या स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे लेअर, हे दोन लेअर्स आपल्याला डिलीटच्या ऑप्शनच्या सहाय्यानं डिलीट मारून टाकायचे आहेत अशा प्रकारे.
तर अशा प्रकारे हे डिलीट मारून टाकल्यानंतर आपल्याला ही इमेज दिसेल. तर आता ह्याची लेंथ, सॉन्गची लेंथ जेवढी आहे ना तेवढी लेंथ ठेवून घ्यायचं याचीसुद्धा. त्यानंतर अशा प्रकारे आता बीट्स आहेत ना, तर त्यात आम्ही एक एक करून बीट सांगतो. आपल्या या व्हिडिओमध्ये एकूण 13 बीट्स आहेत. तर आता बीट्स ॲड करण्यासाठी आपण डायरेक्ट इथे स्प्लिट करून घेऊया. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लेअरला मोठं करून पहिल्या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला 0 सेकंद 26 फ्रेमवरती पहिली बीट ॲड करायची. त्यासाठी आपल्याला इथे 0 सेकंद बघायचे. त्यानंतर इथे 26 फ्रेम बरोबर तिथे येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला हे स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर 1 सेकंद 6 फ्रेमवरती यायचे. एक सेकंदवरती आलेलो आहे. त्यानंतर इथे 6 फ्रेमवरती आलेलो आहे. इथे देखील स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर 1 सेकंद 16 फ्रेमवरती यायचे. 1 सेकंद 16 फ्रेमवरनं स्प्लिटवरती क्लिक करायचे. चौथी बीट असणार आहे आपली 2 सेकंद 5 फ्रेम. चौथी बीट ॲड करण्यासाठी 2 सेकंद 5 फ्रेमवरती येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे इथे बघू शकता, इथे 4 फ्रेम आहे आणि हे 6 फ्रेम आहे. त्याच्यामधलं डॉट आहे ना ते 5 फ्रेम समजून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर 5वी बीट ॲड करण्यासाठी आपल्याला 3 सेकंद 16 फ्रेमवरती यायचे. 3 सेकंद 16 फ्रेमवरती आल्यानंतरनं आपल्याला इथे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करून टाकायचे. त्यानंतर 6वी बीट ॲड करण्यासाठी आपल्याला 3 सेकंद 22 फ्रेमवरती यायचे. 3 सेकंद 22 फ्रेमवरती आल्यानंतरनं 6वी बीट ॲड करून घेतल्यानंतरनं 7वी बीट ॲड करण्यासाठी आपल्याला 4 सेकंद 0 फ्रेम म्हणजे बरोबर 4 सेकंदवरती येऊन स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर त्याच्या पुढची बीट असणार आहे 4 सेकंद 6 फ्रेमवरतीच म्हणजे समोर जवळच असणार आहे. तर अशा प्रकारे स्प्लिट करून 9वी बीट असणार आहे 4 सेकंद 14 फ्रेमवरती. 4 सेकंद 14 फ्रेमवरती बीट ॲड केल्यानंतरनं 10वी बीट असणार आहे आपली 4 सेकंद 25 फ्रेम. 4 सेकंद 25 फ्रेमवरती ॲड झाल्यानंतरनं 11वी बीट असणार आहे आपली 7 सेकंद 14 फ्रेम. 7 सेकंदवरती जायचं आता डायरेक्ट 7 सेकंद 14 फ्रेम. अशा प्रकारे आपण इथे 7 सेकंदवरती आलेलो आहे. आता इथे 14 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करूया. त्यानंतर 12वी बीट असणार आहे आपली 10 सेकंद 3 फ्रेम. 10 सेकंदवरती आल्यानंतरनं पहिल्यांदा तर इथे 3 फ्रेम जवळच आहे 10 सेकंदच्या. अशा प्रकारे इथे स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर लास्टची बीट असणार आहे आपली 12 सेकंद 21 फ्रेम. लास्टची बीट इथे 12 सेकंद 21 फ्रेमवरती येऊन ॲड करून घेऊया स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून. अशा प्रकारे बीट सगळे ॲड होऊन जातील. तर बीट ॲड करण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट स्प्लिट करून तसंच ठेवलं ना तरी देखील चालून जाईल. तर आता मी कसं सांगतो तशा प्रकारे ॲनिमेशन्स आणि इफेक्ट्स, ट्रान्झॅक्शन हे सगळं ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो, मी व्हिडिओ आहे ना तो पूर्ण एडिट करून टाकलेला आहे. तर आता मी कसं सांगतो तसं तुम्ही ॲनिमेशन्स, इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं 2 बोटांनी मोठं करून घ्यायची लेअर. त्यानंतर पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन आपल्याला ट्रेंडिंगमध्येच एक पुल आउट नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची लेंथ आहे ना ती 0.2 सेकंद ठेवून इथे अप्लाय टू ऑल नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. तर मी बघतो, तुम्हाला दाखवतो. ह्या ट्रान्झॅक्शनवरती बघू शकता हे अप्लाय टू ऑल नावाचं चिन्ह आहे ना, हे टिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे केल्यानंतर ना ट्रान्झॅक्शन सगळीकडे आपोआप ॲड होऊन जातील. त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये बेंड झूम नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. याला सिलेक्टवरून ॲनिमेशन बघायला भेटेल. त्याला सिलेक्टवरून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच आपल्याला कॉम्बोमध्ये पण स्लिप अँड स्लाइड 1 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजेच 1 सेकंद 12 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती 1 सेकंद 22 फ्रेमवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला बेंड झूम नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला आहे ना 3 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे.
त्यानंतर 3 सेकंद 26 फ्रेमवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 2 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला 4 सेकंद 3 फ्रेमवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन ट्रेंडिंग ह्या सेक्शनमध्ये आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2 नावाचा ॲनिमेशन भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती 4 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला बेसिकमध्ये झूम 1 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये हा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 7 सेकंद 24 किंवा 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये 3D ह्या सेक्शनमध्ये आपल्याला सोर्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची लेंथ 0.6 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर 10 सेकंद म्हणजे पुढच्या लेअरवरती म्हणजे 10 किंवा 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये क्रॉस शेक नावाचा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करून 0.6 सेकंद ह्याची लेंथ ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला आहे ना ॲड करून घ्यायचं आहे ॲनिमेशन. त्यानंतर 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ग्लिच ह्या सेक्शनमध्ये ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ 0.8 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन्स आणि ट्रान्झॅक्शन्स ॲड होऊन जातील. तर आता एकच राहिलेलं आहे तो म्हणजे आपले इफेक्ट्स, ते देखील ॲड करून घ्यावे लागेल. तर त्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर आपल्याला इंट्रो अँड आउट्रोमध्ये एक डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट सापडेल. तो इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला इथे सापडल्यानंतर तुम्ही आरामात असं सर्च करू शकता डायमंड झूम. अशा प्रकारे तो इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून त्याला आपल्याला 4 नंबरच्या बीटपर्यंत म्हणजे 2 सेकंद 5 फ्रेमची बीट आहे ना, 2 सेकंद 5 फ्रेमवरच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून. त्यानंतर ना आता आपल्याला डायरेक्ट आपल्या मेन बीटवरती म्हणजेच त्या बीटवरती यायचे. कुठल्या 4 सेकंद 25 फ्रेमच्या बीटवरती येऊन या व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला पार्टी ह्या सेक्शनमध्ये शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून याची लेंथ 4 सेकंद 25 फ्रेमच्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 20 किंवा 25, त्यानंतर इंटेन्सिटी 8 किंवा 10 अशा प्रकारे ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला ह्यालाच डुप्लिकेट करून परत डुप्लिकेट झालेल्या लेअरला सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करून तुम्ही ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून याची लेंथ सेमच ठेवायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी 8 किंवा 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून परत आणखी एकदा ह्याला डुप्लिकेट करून आपल्याला रिप्लेसमध्ये जाऊन परत लाईट ह्या सेक्शनमध्ये बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून याचा फिल्टर आहे ना तो 0 करून स्टिकर्स 50% येऊन बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे हे ॲड केल्यानंतर आरामात आपला व्हिडिओ आहे ना तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं. पण त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं असेल तर इथे AI UHD वरती क्लिक करून रिझोल्युशन तुमच्या मोबाईलनुसार सेट करायचं. जसे की मी 2K सिलेक्ट करतो. जर तुमचा आयफोन वगैरे असेल तर तुम्ही 4K करू शकता, काय विषय नाही. त्यानंतर फ्रेम रेट ऑलवेज म्हणजे नेहमी 60 फ्रेम रेट ठेवायचे. त्यानंतर बीट रेट आहे ना तो आपोआप सिलेक्ट होऊन जाईल. त्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केल्या आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.